मराठी व्याकरण त्यात सर्वनाम कळत नाही, प्रकार लक्षात राहत नाही, टेन्शन नॉट. आज 30 सेकंदात अशी भन्नाट ट्रिक सांगणार आहे की तुम्ही कधीच विसरणार नाही. ऐका, राजेश हुशार आहे, राजेश अभ्यास करतो. किती बोरिंग वाटतंय ना. परत परत राजेश, त्याऐवजी राजेश हुशार आहे, तो अभ्यास करतो. हा तो म्हणजे आपलं सर्वनाम, जो नामाऐवजी येतो आणि वाक्याला स्मार्ट बनवतो. म्हणजे मग नामाची व्याख्या काय? तर नामाची व्याख्या अशी की नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा वापर केला जातो त्याला म्हणायचं सर्वनाम. कळलं का? मराठीत मूळ सर्वनामे आहेत 9. कसं लक्षात ठेवायचं? हा घ्या, ऱ्या, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. झालं का पाठ? आणि मग सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत 6. ट्रिक काय आहे? फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. पुण्यात दर संध्याकाळी प्रशांत सामान आणतो. पु म्हणजे पुरुषवाचक, मग यामध्ये मी, तू, तो. दर्शक, यामध्ये हा, तो. संबंधी, संबंधी, जो, जी. प्रश्नार्थक, कोण, काय. सामान्य किंवा अनिश्चित, कोणी, काय. आत्मवाचक, आपण, स्वतः. मित्रांनो, कशी वाटली ट्रिक? भन्नाट होती ना? मग पटकन लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच ट्रिकसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. जय महाराष्ट्र.